धन्यवाद दादा. सामान्य अध्ययन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विषयावर आता गोपाळ देशपांडे तुमच्याशी बोलतील. त्यांनी चाणक्य मंडलचा UPSCचा 2013-14चा कोर्स केलेला आहे. BE मेकॅनिकल असं त्यांचं शिक्षण आहे आणि 2017मध्ये STI म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि नायब तहसीलदार म्हणून राज्यसेवेत निवड झालेली आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी बोलावं. आदरणीय सर, आदरणीय भोंगळे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रिलिम्सला 100पैकी मिनिमम 20 मार्क्स, 20 to 22 मार्क्स, 20 ते 22 प्रश्न हे विज्ञान व तंत्रज्ञानावरती असतात आणि मुख्य परीक्षेला GS4मध्ये हा भाग आपल्याला स्पेशल 40 मार्कांसाठी असतो. GS4चं डिव्हिडेशन हे म्हणजे पहिले 110 मार्क्स हे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टसाठी असतात आणि नंतरचे 40 मार्क्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीला डेडिकेटेड असतात. परंतु दोन्हींच्याही प्रश्नांमध्ये आणि आवश्यक असणाऱ्या अभ्यासामध्ये फरक आहे. प्रिलिम्सला जो विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग येतो तो जास्त करून फंडामेंटल सायन्स किंवा बेसिक सायन्सवरती फोकस्ड असतो, तर मेन्सला येणारा सायन्स टेक्नॉलॉजीचा पार्ट किंवा ते क्वेश्चन्स हे अप्लाइड सायन्सवरती असतात, टेक्नॉलॉजीवर असतात, करंट इव्हेंट्सवरती जास्त फोकस्ड असतात. त्यामुळे अभ्यास करताना दोन्हींचाही वेगळा करावा लागतो. सुरुवातीला प्रिलिम्सचा अभ्यास, त्याचे सोर्सेस, क्वेश्चन पॅटर्न्स आणि मी काही सब पॉईंट्स सांगणार आहे ते पॉईंट्सवरती आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे. प्रिलिम्समध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रिलिम्स क्लिअर करायची असेल तर CSATचा मोठा भाग असतो. CSAT झाल्यानंतर GSमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर प्रिलिम्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजीला सर्वाधिक प्रश्न असतात. कमीत कमी 20 ते 22 प्रश्न हे सायन्स टेकचे असतात. त्यामुळे सायन्स टेकवरती फोकस करणं आवश्यक आहे. प्रिलिम्सचं सायन्स टेक पाहूया. त्यासाठी आपल्याला तीन भागांमध्ये त्याला विभाजित करता येईल. एक म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्यातले फिजिक्सला साधारण 6 ते 7, केमिस्ट्रीला 6 ते 7 आणि एकट्या बायोलॉजी या सब्जेक्टला 8 ते 10 एवढे प्रश्न असतात. असे एकूण 20, 22, 23पर्यंत यांची संख्या जाते ऑन ॲन ॲव्हरेज. त्यामुळे या प्रत्येक विषयामध्ये आपल्याला बेसिक सायन्सपासून सुरुवात करावी लागेल. जसं की फिजिक्स जर आपण सुरुवातीला घेतलं तर फिजिक्समधल्या मूलभूत संकल्पना, काळ, काम, कार्य, बल, शक्ती, न्यूटनचे गतिविषयकचे नियम, वेग, संवेग, त्याला आपण ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी, स्पीड, ऑल दिस थिंग्स, कार्य आणि शक्तीमधला फरक, त्याचबरोबर ऊर्जेचे प्रकार, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा यांच्याशी संबंधित असणारे फॉर्म्युले. आता मागच्या 2 वर्षांपासून पॅटर्न असा चेंज झालेला आहे की आयोग याच्यावरती न्यूमरिकल्ससुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे, जो की अगोदर नसायचा. त्यामुळे मग हे न्यूमरिकल्स बेसिक फॉर्म्युल्यावरती असतात. जसं की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, आणि ह्या फॉर्म्युल्यांचे ॲप्लिकेशन देऊन वेगवेगळे न्यूमरिकल्स सोपे असतात, लवकर सॉल्व्ह होऊ शकतात प्रॅक्टिस केल्यानंतर. त्यानंतर फिजिक्समध्ये सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हटलं तर तो आहे साऊंड नावाचा टॉपिक असतो फिजिक्समध्ये, ज्याला मग साऊंड वेव्सचं प्रपोगेशन कसं होतं, साऊंड वेव्सचे वेगवेगळ्या कन्सेप्ट्स, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड याच्याशी संबंधित बेसिक फॉर्म्युले, बेसिक कन्सेप्ट्स ॲज वेल ॲज त्यांची न्यूमरिकल्स, हे सर्व काही महत्त्वाचं ठरतं साऊंड या चॅप्टरमध्ये. आणि यानंतर साऊंडचे प्रकार म्हणजे अल्ट्रासाऊंड, इन्फ्रासाऊंड, सुपरसोनिक साऊंड, सोनिक साऊंड, ऑल दीज थिंग्स अँड लेटर ऑन इट्स ॲप्लिकेशन. त्यांचे प्रत्यक्षात आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून मेडिकल फील्डमध्ये साऊंडचा भरपूर उपयोग होतो, सोनोग्राफीसाठी, इकोकार्डिओग्राफीसाठी. त्याचबरोबर आता इंजिनिअरिंग फील्ड्समध्ये सुद्धा त्यांचे काही ॲप्लिकेशन्स आहेत अल्ट्रासाऊंडचे. त्यांचे ते ॲप्लिकेशन्स, कम्युनिकेशनसाठी साऊंडचा होणारा वापर, रडार यंत्रणा, ह्या सगळ्या अप्लाइड गोष्टीसुद्धा अगोदर बेसिक सायन्स केल्यानंतर आपल्याला समजायला सोप्या जातात. त्यामुळे अगोदर बेसिक साऊंडचा कन्सेप्ट्स करणं आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीमध्ये जास्त डीपमध्ये आयोग जात नाही, परंतु इलेक्ट्रिसिटीमध्ये शक्यतो खास करून रेझिस्टन्स, इलेक्ट्रिकल करंट, वोल्ट आणि त्यांचे संबंध, ओहमचा लॉ असेल तो लॉ व्यवस्थित करावा लागतो, त्याच्याशी आधारित न्यूमरिकल्स करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर सिरीज रेझिस्टन्स आणि पॅरलल रेझिस्टन्स हे 2 बेसिक कन्सेप्ट्स आहेत ज्याच्यावरती आयोगाचा सुद्धा भर असतो. मग ह्यांचे प्रत्यक्षात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये असणारे वापर, फ्यूजमध्ये कोणतं सर्किट असतं, लाईटिंगमध्ये कोणतं सर्किट असतं, या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न
उलटून पालटून विचारू शकतात. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर अप्लाइड क्वेश्चन्स सहज आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर फिजिक्समधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रकाश, लाईट. प्रकाशाच्या वेवलेन्स असतात वेगवेगळ्या. त्या वेवलेन्सचे गुणधर्म किंवा त्यांची प्रत्यक्षाचे डिव्हिडेशन कसं आहे, वेवलेंथ वाढत कशी जाते, वेवलेंथ वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी कमी कशी होत जाते, मग या दोन्हींचा त्या लाईटच्या प्रॉपर्टीवरती काय परिणाम होतो, इन्फ्रासाऊंड काय आहे, इन्फ्रारेड लाईट वेव्स, व्हिजिबल लाईट वेव्स, देन डिव्हिडेशन ऑफ व्हिजिबल लाईट वेव्स VIBGYOR मध्ये, आणि फायनली मग अल्ट्रा लाईट वेव्स कशा असतात, अल्ट्राव्हायोलेट ज्यांना आपण म्हणतो त्या, देन गॅमा रेज, एक्सरेज, मायक्रोवेव्स, ह्या सगळ्या लाईट वेवलेन्स, ह्या वेवलेन्सचं डिव्हिडेशन, त्यांचं अप्लिकेशन, ह्याच्यावरती आयोगामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ह्या संकल्पना समजून घेण्यावरती सुरुवातीला फोकस करणं आवश्यक आहे. आणि यानंतर फिजिक्सचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हटला तर आता 2 टॉपिक आहेत, एक म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स आणि दुसरा आहे स्पेस सायन्स. हे पार्ट्स प्रिलिम्समध्ये सुद्धा येतात आणि मेन्समध्ये सुद्धा जास्त अप्लाइड येतात, त्यामुळे आपण मेन्सचं पाहताना त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर प्रिलिम्सचा दुसरा एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये जास्त डिव्हिडेशन नाही आहे. केमिस्ट्रीमधला एक स्पेशली फोकस्ड पार्ट आहे, त्या पार्टवरच आयोग वेळोवेळी क्वेश्चन विचारत असतो. कधी या दिशेने विचारणार तर कधी उलट्या दिशेने विचारणार, आणि कधी दिशा नाही सापडली तर तोच क्वेश्चन परत छापणार. असं बरेचदा केमिस्ट्रीच्या बाबतीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे केमिस्ट्रीच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, कार्बनची संयुग, त्याचबरोबर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, अल्काइल्स, हे सगळ्या कन्सेप्ट्स, आणि पदार्थ, मॅटर, व्हॉट इज मॅटर, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थाच्या अवस्था, त्यांचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होणारं रूपांतर, त्यासाठी लागणारी ऊर्जा, त्याचे प्रकार, हे बेसिक कन्सेप्ट्स केमिस्ट्रीवरती विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचनंतर कार्बनची अपरूपं, ज्याला आपण ॲलोट्रॉप्स म्हणतो, डायमंड, फुलिरिन, हे कार्बनची सगळी अपरूपं, ग्राफाईटसारखी. देन मूलद्रव्य आणि पिरियॉडिक टेबल, वेगवेगळी मूलद्रव्य कोणती आहेत, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, पिरियॉडिक टेबलची रचना कशी आहे, ती त्यांच्या प्रॉपर्टीज बदलत कशा जातात, मेटल्स कुठे आहेत, मेटलॉइड्स कुठे आहेत, आणि नॉन मेटल्स कसे आहेत. त्यानंतर पिरियॉडिक टेबलसाठी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी थिअरीज मांडलेल्या आहेत, मग त्यामध्ये आपल्याला डोबेर्नायर, देन मेंडेलीफ आणि फायनली मोस्लेपर्यंत यावं लागतं. प्रत्येक शास्त्रज्ञांनी काय सांगितलं हे बेसिक आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. प्रत्यक्षात ती वर्डिंग नाही आली तरी त्यांची आयडिया जरी आपल्या डोक्यात बसली तरी आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. हा एक फायदा आहे सायन्स टेकचा. दुसरं, अणूची संरचना कशी असते, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स यांचे ॲप्लिकेशन्स आणि त्यांचे अणूमधलं कार्य, इलेक्ट्रॉन्सच्या सेल्स कशा वाढत जातात, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, 2n², हा फॉर्म्युला काय आहे, कशासाठी आहे. आणि फायनली म्हणजे आयसोटोप आणि आयसोबार, हे एवढे लाडके आहेत की प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये आपल्याला आयसोटोप आणि आयसोबारवरती क्वेश्चन आलेलाच सापडतो. एक तर त्यांची व्याख्या विचारतील किंवा मग सरळ सरळ उदाहरण देतील, खालीलपैकी आयसोटोप्स कोणते, किंवा मग कधी कधी विचारतील की ऑक्सिजनचे आयसोटोप्स किती आहेत, कार्बनचे आयसोटोप्स किती आहेत, मग आयसोटोप आणि आयसोबारमधला फरक काय. असे सायन्सवरती किंवा फिजिक्स केमिस्ट्रीवरती बेसिक क्वेश्चन्स असतात. आणि केमिस्ट्रीचा अजून एक इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे ॲसिड्स बेसेस, आम्ल आणि आम्लारी यांच्यावरती फरक, त्यांचा गुणधर्म, आणि शिवाय डेली यूजमधले आपले जे काही केमिकल पदार्थ असतात, खाण्याचा सोडा असतो, वॉशिंग सोडा असतो, त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियमचे अजून 2-3 प्रकार, जसं जिप्सम आहे, तुरटी आहे, असे कॉपर सल्फेट, आयर्न सल्फेट, ब्लू व्हिट्रिऑल, ग्रीन व्हिट्रिऑल, हे सगळे काही केमिकल्स आहेत. त्या केमिकल्सच्या प्रॉपर्टीजवरती, त्यांच्या उपयोगावरती सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. केमिस्ट्रीनंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे बायोलॉजी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द प्रिलिम्स. बायोलॉजीवरती मेन्समध्ये फक्त एक सबबिट आहे ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, परंतु ते बायोटेक्नॉलॉजी समजण्यासाठी अगोदर प्रिलिम्सचं बायोलॉजी माहिती असणं आवश्यक आहे. कारण बायोटेक्नॉलॉजी हे आपल्याला DNA फिंगरप्रिंटिंग शिकवतं, तर बायोलॉजी व्हॉट इज DNA हे शिकवतं. त्यामुळे बायोलॉजीला परत आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करता येईल, एक म्हणजे बॉटनी आणि दुसरं झूलॉजी. बॉटनीमध्ये स्पेशल फोकस असतो प्लांट क्लासिफिकेशन. ओव्हरऑल क्लासिफिकेशनसुद्धा महत्त्वाचं असतं, खास करून जे 5 प्रकारचं क्लासिफिकेशन केलं जातं बायोलॉजीमध्ये. यावेळेस तर प्रश्न असा होता की क्लासिफिकेशन सुचवणारा शास्त्रज्ञच कोण होता. क्लासिफिकेशन तर ह्या पार्टवरती 2 प्रश्न आपण अपेक्षितच करू शकतो. मागच्या 5 वर्षांच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर क्लासिफिकेशन या पार्टवरच 2 क्वेश्चन अपेक्षित असतात. त्यातले पहिले प्रमुख 5 प्रकार, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमल आणि फंजाय, आणि त्यानंतर ह्यांचे सब टाईप्स, म्हणजे ॲनिमल किंगडमचे सब टाईप्स आहेत 12-13 ते, आणि प्लांट किंगडमचे जे 2 आहेत, फॅनोरोगॅन्स, एफॅनोरोगॅन्स,
त्यानंतर थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे सगळे प्रकार आपल्याला करावे लागतात, ज्याच्यामुळे आपले कमीत कमी 3 प्रश्न व्यवस्थित होऊ शकतात. यानंतर बायोलॉजीमध्ये दुसरा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो म्हणजे मानवी पचन प्रक्रिया. झुलॉजीचा हा पार्ट येतो. मानवी पचन प्रक्रियेमध्ये अन्न आपण खाल्ल्यापासनं ते अन्नाचा पार्ट आपल्या शरीरातून बाहेर निघेपर्यंत त्याच्यावरती कोणकोणती प्रक्रिया होते, त्यातले कोणकोणते रसायन शरीराच्या कोणकोणत्या अवयवाद्वारे स्त्रावले जातात, स्टमक, इंटेस्टाईन, ह्या सगळ्या पार्ट्सचा रोल काय आहे, आपल्या आतमध्ये कोणकोणत्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींचा तिथे काय रोल आहे, कोणतं केमिकल त्या सिक्रेट करतात, ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि MPSCमध्ये यावरती वेळोवेळी प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बायोलॉजीमध्ये दुसरा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन किंवा ज्याला आपण उत्सर्जन प्रक्रिया म्हणतो. किडनीचा रोल काय आहे, पाणी कसं फिल्टर होतं, ब्लड कसं फिल्टर होतं, ह्या सगळ्या गोष्टी आता आयोग मायक्रोमध्ये सुद्धा हे विचारायला लागले. त्यामुळे इम्पॉर्टंट सोर्स अजून एक रक्ताभिसरण संस्था म्हणून बायोलॉजीचा एक तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो की आपल्या अजिबात सोडून देता कामा नये. त्यामुळे ज्यांना बायोलॉजी अवघड जातं त्यांना बायोलॉजीचा अभ्यास करण्याऐवजी दुसरा काहीही उपाय नाही आहे. आणि बेस्ट सोर्स फॉर होल सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट इज स्टेट बोर्ड बुक्स प्लस NCERTs. स्टेट बोर्ड बुक्स इयत्ता 6वीपासून ते 10वीपर्यंतचे 2दा वाचायचे आणि 2दा वाचल्यानंतर मग 11वी-12वीचं स्टेट बोर्ड वाचाल तर ते सोपं जाईल. आणि 11वी-12वीचं स्टेट बोर्ड म्हणजे 6वी ते 10वीच्या स्टेट बोर्डचं एक प्रकारे रिव्हिजनच झालेलं असतं, फक्त थोडे काही पॉईंट्स डीपमध्ये डिटेल्समध्ये दिलेले असतात. यानंतर मेन्सचा जो पार्ट आहे, मेन्सचा पार्ट हा प्रामुख्याने 6 बिट्समध्ये डिवाईड केलेला आहे. एनर्जी, कम्प्युटर, IT आणि स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर पॉलिसी अँड डिझास्टर. तर त्यातला बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट हा सुद्धा स्टेट बोर्डमधल्या पुस्तकामध्ये व्यवस्थित कवर होतो. 10वी, 11वी, 12वी आणि 11वी-12वीच्या NCERT यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट एकदम चांगल्यारीत्या कवर होतो. त्यातलाच पार्ट करायचा. आयोग त्यातून बरेचदा प्रश्न विचारतो आणि आपल्याला मूलभूत संकल्पना माहिती व्हायला त्याचा खूप उपयोग होतो. आणि त्यानंतर एनर्जीचा जो पार्ट आहे, एनर्जीमधल्या बेसिक कन्सेप्ट्स माहिती झाल्यानंतर एनर्जी मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती जायचं, कारण हा मेन्सचा पार्ट आहे. मेन्सचा पार्ट हा आयोग कोण्या पुस्तकातनं उचलत नसतो, तो करंट इव्हेंट्स, इंडिया इयरबुकमध्ये एनर्जीवरती डेडिकेटेड एक चॅप्टर असतो, तो चॅप्टर एनर्जी मिनिस्ट्रीची वेबसाईट, ह्या सगळ्या गोष्टीतून एनर्जी हा पार्ट करावा लागतो. दुसरं न्यूक्लिअर पॉलिसी, इंडियाचा 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम करणं आवश्यक आहे. आणि नंतर आपल्या NTPC किंवा वेगवेगळ्या न्यूक्लिअरशी संबंधित ऑर्गनायझेशन्स यांचा अभ्यास. आणि शिवाय तिसरा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी. इस्रोनी केलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला माहिती असायला हवी, तिची कन्सेप्टसुद्धा माहिती असावी. फंडामेंटल्स म्हणजे PSLV माहिती आहे, GSLV माहिती आहे, परंतु क्रायोजेनिक्स म्हणजे काय हे माहिती नाही, असं होता कामा नये. क्रायोजेनिक्स म्हणजे काय हे सुद्धा माहिती असायला हवं. आणि शेवटी म्हणजे येतो ते आपलं डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सर्वात चांगला सोर्स म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, त्यांची वेबसाईट. त्यांच्या वेबसाईटवरती प्रत्येक डिझास्टरचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्याच्यातून बाहेर कसं निघायचं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अथॉरिटी काय करते, ती कधी फॉर्म झालेली आहे, सरकारचा काय रोल आहे, हा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अबाउट अस, स्कीम्स, प्रोग्राम्स, ही सगळी गोष्ट आपल्याला उपयोगी पडते. आणि शेवटी काही केस स्टडीज दिलेल्या आहेत. किल्लारीचा भूकंप, जपानची सुनामी आणि इंडोनेशियामध्ये आलेली 2004ची सुनामी, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात इंटरनेटवरती सर्च करायचं. विकिपीडियाचं पेज असेल किंवा एखाद्या सरकारी रिपोर्टचा अहवाल असेल, त्या अहवालातून माहिती घेतल्यावर हे क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जातं. अशा प्रकारे सायन्स टेकचा व्यवस्थित आणि नियोजनपूर्ण अभ्यास कराल तर नक्कीच ह्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स पडू शकतात आणि आपला स्कोअर चांगला जाऊ शकतो. या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल थँक्यू आणि तुम्ही ऐकल्याबद्दलही थँक्यू.